श्री स्वामी समर्थ. पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचे माझ्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे. तर 17 मे रविवारपासून अधिक मासाला सुरुवात झालेली आहे. या अधिक मासाला आपण पुरुषोत्तम मास पण म्हणतो, तसेच मलमास पण म्हणतो आणि सगळ्यात जो कॉमन नाव आहे म्हणजे जे सर्वसामान्यपणे आपण म्हणतो ते म्हणजे धोंड्याचा महिना. या अधिक मासात भगवान विष्णूंची अधिकाधिक सेवा केली जाते. हा अधिक मास म्हणजेच हा धोंड्याचा महिना दर 3 वर्षांनी येत असतो. या धोंड्याच्या महिन्यात लेक जावाईला आहेर केला जातो. पण ह्याच अधिक मासात आपण अधिकाधिक व्रतवैकल्ये, सेवा, उपासना, पारायणे हे करत असतो. या अधिक मासात भगवान विष्णूंच्या सेवेबरोबरच दानाला देखील खूप महत्त्व आहे. मग ते तुम्ही यथाशक्ती अन्नदान, वस्त्रदान, जे काही तुमच्याच्याने शक्य असेल ते दान तुम्ही ह्या अधिक मासात आवर्जून करायलाच पाहिजे. पण ह्या अन्नदान वस्त्रदानाबरोबरच जे अजून एक श्रेष्ठ मानलं गेलेलं दान आहे ते म्हणजे दीपदान. ह्या अधिक मासात तुम्ही इतर काही करा अन्यथा नका करू, परंतु दीपदान हे तुम्ही आवर्जून केलेच पाहिजे. तर दीपदान म्हणजे काय, ते का करावे, कसे करावे, कोणी करावे याबद्दलची संपूर्ण माहिती ह्या व्हिडिओमध्ये मी सविस्तर सांगितली आहे. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की लक्षपूर्वक बघा आणि ऐका. तर दीपदान म्हणजे काय? दीपदान म्हणजे काय की आपण दिवा दान करणार. दान म्हणजे काय की एखादी वस्तू देणे, मग ती कोणालाही असेल. आणि दीप म्हणजे काय? दिवा. तर आपण काय करणार की दीपदान करणार. तर दीपदान म्हणजे काय की आपण दिवा देणार. आता हे कोणी करावे? तर हे घरातले कुठलीही व्यक्ती म्हणजे स्त्री, पुरुष, अगदी कुमारिका किंवा जे लग्नाच्या वयात आलेले तरुण तरुणी हे कोणीही करू शकतं. त्याच्यासाठी असं काही बंधन नाही की सुवासिनींनीच केलं पाहिजे किंवा आबालवृद्धांनीच केलं पाहिजे किंवा पुरुषांनी नाही केलं तर नाही करायला पाहिजे, असं काही नाही. हे दीपदान घरातील कोणीही करू शकतं. पण शक्यतो आपल्या घरात हे जे काही व्रतवैकल्य, सेवा, पारायणं हे असतं ते स्त्रियाच करतात. तर आता हे कोणी करायचं हे तर आपल्या लक्षात आलं की हे दीपदान कोणीही करू शकतं. तर हे दीपदान कशासाठी करायचं? कारण दीपदान कशासाठी करायचं? कारण दीपदान म्हणजे काय? आपण आता दीप म्हणजे काय? दिवा. की दिवा काय की आपण आता समजा आपण रोज घरात देवापाशी दिवा लावतो. आता तुम्ही समजा घरात देवापाशी दिवा लावला आणि घरातील लाईट बंद केले, तरी पण ती एवढा छोटासा दिव्याचा उजेड देखील प्रकाश देखील आपल्याला उजेड हा देत असतो. त्याचा मंद प्रकाश हा घरातील अंधार नाहीसा करतो. तर याचा अर्थ काय की आपण दीपदान केल्याने आपल्या आयुष्यातील, आपल्या परिजनांच्या, आपल्या जवळच्या व्यक्तींच्या आयुष्यातील दुःखाचा, अडचणींचा, आजारपणाचा, इतर सर्व गोष्टींचा अंधार नष्ट होऊन त्यांच्या आणि आपल्या आयुष्यात सुखाचा प्रकाश येईल. याच्यासाठी आपल्याला दीपदान हे करायचं असतं. आणि शक्यतो हे दीपदान लेकरांच्या उज्ज्वल भविष्यासाठी आवर्जून केले जाते. हे दीपदान आईने म्हणजे विवाहित स्त्रीने तर आवर्जून करायला पाहिजे, जेणेकरून घरातील लहान मुलांचे आयुष्यातील आजारपण, चिडचिडेपणा कमी होईल, तसेच त्यांची शैक्षणिक प्रगती होईल. याच्यासाठी हे दीपदान आवर्जून केल्या जाते आणि हे दीपदान शक्यतो अधिक मासात हे केल्या जाते. त्याचप्रमाणे हे यमदीपदान हे तुम्ही ऐकलेच असेल, नसेल ऐकले तर सांगते. यमदीपदान म्हणजे काय की हे यमाला दीपदान केले जाते. हे कोणासाठी केले जाते? हे पितरांसाठी केलं जातं. तर हे यमदीपदान जे आहे ते पितरांसाठी समर्पित असतं, जेणेकरून आपल्याला पितृदोषापासून मुक्ती मिळावी. हे यमदीपदान आपण दिवाळीच्या वेळेस आवर्जून करत असतो. तर हे पितरांसाठी जे यमदीपदान आहे ते देखील तुम्ही ह्या अधिक मासात करू शकता. तर आता हे दीपदान कधीपासून करायचं? जर आता तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही जेव्हापासून धोंड्याचा महिना म्हणजेच अधिक मास सुरू झाला आहे म्हणजे 17 मेपासून तुम्हाला शक्य असेल तर महिनाभर रोज तुम्ही दीपदान करू शकता. किंवा जर तुम्हाला काही कारणास्तव हे करणे शक्य नसेल, रोज करणे शक्य नसेल, तर तुम्ही ह्या महिनाभरात यथाशक्ती तुम्ही 2, 5 अगदी 1 वेळेस जरी केलं कोणत्याही दिवशी तरी काही हरकत नाही. हे तुम्ही कोणत्याही दिवशी, कोणत्याही वेळी ह्या अधिक मासात संपूर्ण महिनाभरात कधीही करू शकतात.
कारण ह्या अधिक मासातला प्रत्येक दिवस हा पवित्रच आहे, म्हणून त्याला ह्या दीपदानाला वेळेचं काळाचं काहीही बंधन नाही. आता हे दीपदान कसं करायचं किंवा कुठे करायचं, तर हे दीपदान तुम्ही तुमच्या देवघरापाशी करू शकता, तुमच्या तुळशी वृंदावनापाशी करू शकता, तुमच्या घराच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ करू शकता, तुम्ही एखाद्या नदीकाठी करू शकता, तुम्ही एखाद्या मंदिरात करू शकता. हे दीपदान तुम्ही कुठेही करू शकतात. म्हणजे अगदी मंदिर म्हणजे मग भगवान विष्णूंचं मंदिर असू देत, महादेवाचं मंदिर असू देत, गणपतीचं मंदिर असू देत, कुठेही तुम्ही हे दीपदान करू शकतात. आता हे दीपदान करायचं कसं, तर आता तुम्ही आपण रोज देवाजवळ दिवा लावतो आणि तुळशीजवळही सायंकाळच्या वेळेस दिवा लावतो, तर तो दिवा वेगळा आणि हा आपण देवापाशी एक अखंड दीप लावायचा असतो, जो अधिक मासात लावला जातो. आता अधिक मासाची ही एक सेपरेट वात असते. तुम्हाला जर बनवता येतं असेल तर तुम्ही ती घरी बनवा, अन्यथा आपल्याला कुठल्याही धार्मिक ग्रंथाच्या त्याच्या किंवा आता या अधिक मासाची जी वात असते ती आपल्याला सहज बाजारात विकत मिळते. तर ती वात कशी असते, तर ती आपली जी तेलाच्या दिव्यात आपण जी वात लावतो तीच वात, फक्त जी आपण रोज वात लावतो ती 2.5 पदरी असते आणि आपण जी आता अधिक मासाची अखंड दीपसाठी वात लावणार आहे ती असती 33 पदरी वात. तर ही जी 33 पदरी वात असती त्याला म्हणतात अधिक मास वात. तर आपण जर तेलाचा अखंड दीप लावणार असेल तर ही 33 पदरी वातेचा आपल्याला अखंड दीप लावायचा आहे. आणि जर आपण तुपाचा दिवा लावणार असेल तर आपल्याला फुलवातीचा दिवा लावायचा आहे. तर तुपाच्या दिव्यात फुलवातीचं कसं लावणार, तर 33 फुलवाती घेऊन त्याची सिंगल एक वात करून त्याचा आपल्याला तुपाचा दिवा लावायचा आहे. जर तुम्ही हे नदीकाठी किंवा एखाद्या मंदिरात जर करणार असाल तर तिथे कसं करणार तुम्ही, की तिथे तुम्ही जो कोणता दिवा तुम्ही नेला आहे त्याच्यात मग तुम्ही तेलाचा लावा नाही तर तुपाचा लावा. तेलाचा लावणार असेल तर ती अधिक मासाची 33 पदरी वात लावायची तेलात, आणि जर तुपाचा लावणार असेल तर 33 फुलवातीची एक सिंगल वात करून तुपाचा दिवा लावायचा आणि तिथेच नदीकाठी म्हणा मंदिरात म्हणा हा दिवा लावायचा. दिवा लावण्याआधी दिव्याखाली हळद कुंकू अक्षदा टाकून मग त्याच्यावर दिवा ठेवून त्याच्यात हा दिवा प्रज्वलित करायचा आहे. मग तुम्ही तिथे मनोमन तुम्ही तुमच्या लेकरांसाठी, तुमच्या नवऱ्यासाठी, म्हणजे घरातील कोणत्याही व्यक्तीसाठी म्हणा, तर तुमच्या आयुष्यातील जे काही अडचणी आहेत ते दूर करण्यासाठी किंवा तुमच्या मनातील एखादी इच्छा असेल ती पूर्ण करण्यासाठी त्या देवाला मनोमन प्रार्थना करायची आणि तो दिवा तिथेच सोडून द्यायचा. तुम्ही जो कोणता दिवा सोबत घेऊन गेलाल तो दिवा वापस घेऊन यायचा नाही. तो दिवा नदीकाठी तिथेच सोडून द्यायचा किंवा मंदिरात केला असेल तर तिथे देखील तो तसाच सोडून यायचा. आता घरी कसे दीपदान करणार, तर घरी काय करायचं, आता आपण घरी अखंड दीप लावणार, तर घरी काय करणार की आपण ते मग तुम्ही स्टीलचा घ्या, पितळेचा घ्या, तांब्याचा घ्या, अगदी मातीचा जरी दिवा घेतला तरी हरकत नाही. फक्त एक गोष्ट लक्षात ठेवायची की जो दिवा तुम्ही ज्या दिवशीपासून तुम्ही अखंड दीप लावायला सुरुवात केली आहे तर संपूर्ण अधिक मास संपेपर्यंत तुम्हाला त्याच दिव्यात अखंड दीप हा प्रज्वलित करायचा आहे. आणि तीच अधिक मासाची वात मग तुम्ही तेलाचा लावा नाही तुपाचा लावा, तीच वात तुम्हाला म्हणजे वापरायची आहे. समजा आता तुपाचा दिवा लावला तर मग समजा पहिले तुमचं 33 फुलवातीचं ते संपलं असेल तर मग परत तुम्हाला 33 फुलवातीचे सिंगल वात करून तुपाचा दिवा प्रज्वलित करायचा. आणि तेलाचा लावणार असेल तर ती 33 पदरी अधिक मासाची वात किंवा मग 33 आपल्या सिंगल वातींचं एक बंडल करून तुम्हाला प्रज्वलित करायचं आहे. याप्रमाणे तुम्हाला अखंड दीप प्रज्वलित करायचा आहे. यदा कदाचित जर तो अखंड दीप विझला तर त्याच्यात एवढं काही घाबरून जाण्याचं कारण नाही. फक्त क्षमा मागायची आणि परत तो दिवा प्रज्वलित करायचा. आता हा दिवा कधी लावायचा, तर तुम्ही सकाळ, दुपार, संध्याकाळ तुमच्या वेळा काळाप्रमाणे कधीही दिवा हा लावू शकतात. सुतक, विटाळ, मासिक धर्म असे काही अडचण असेल तर त्या टायमाला ही कुठली सेवा करू नये. त्या काळात या सगळ्या सेवा बंद ठेवाव्या. आणि हे ते संपूर्ण महिनाभर म्हणजे आता 15 जूनला अधिक मास संपणार आहे, तर त्या दिवशी मग हे अखंड दीप जो तुम्ही देवाजवळ प्रज्वलित केलेला आहे त्याच्यातील ते सगळ्या वाती ते काढून घेऊन तुम्ही तो दिवा स्वच्छ धुवून ठेवायचा. आणि आता त्या दिव्याचं काय करायचं हे पुढे मी सांगते तुम्हाला. तर आता काय करणार की आता 15 जूनला समजा हा आपला अधिक मास संपला, मग आता हे जे तुम्ही
आपला महिनाभर अखंड दीप देवाजवळ प्रज्वलित केला होता अधिक मासाचा, मग तो दिवा स्वच्छ धुवून ठेवायचा. म्हणजे आता 15 जूनला अधिक मास संपला, तर मग 16 जूनला तुम्ही ब्राह्मणाला घरी बोलवायचं. त्याला यथाशक्ती तुमच्या शिधा दान करायचा. शिधा किंवा शिधा आणि जे काही तुमच्याच्याने शक्य असेल ते दान करायचं. त्यासोबतच हा जो कोणता दिवा तुम्ही अखंड दीप म्हणून लावला होता, मग तो तांब्याचा असू देत, पितळेचा असू देत, अगदी मातीचा असेल तरी पण तो देखील दिवा ब्राह्मणाला दान द्यायचा. आता शिधामध्ये काय दान देणार, तर शिधामध्ये तुम्ही असं पीठ मीठ असलं काही दान करू नका, कारण आपल्या घरात सगळेच नियम काटेकोरपणे पाळले जातात. या असंही नाही, मासिक धर्म असतो, कोणी पाळतं कोणी नाही पाळत, मग ते ब्राह्मणाकडे जाता कामा नये. म्हणून काय करायचं की तुम्ही सप्तधान्य ब्राह्मणाला दान करा आणि त्या दिवशी तुम्हाला शक्य झालं तर एखाद्या गरजू व्यक्तीला जेवू घाला आणि हा जो दिवा आहे तो ब्राह्मणाला दान द्या. आणि तसंच तुम्हाला जर शक्य झाले तर शेवटच्या म्हणजे अधिक मासाच्या शेवटच्या दिवशी किंवा ह्या संपूर्ण अधिक मासात कोणत्याही एका दिवशी 33 आवळ्यावर दिवा लावा. 33 आवळ्यावर 33 फुलवातींचा दिवा लावावा आणि हे दिवे पेटवल्यानंतर म्हणजे 33 आवळे घ्यायचे, ते स्वच्छ धुवून घ्यायचे, त्याच्यावर 33 फुलवाती लावायच्या आणि त्या फुलवाती ते पेटवल्यानंतर ते देवासमोर ते ठेवून तिथेच बसून आपल्याला विष्णू सहस्रनाम किंवा विष्णू सहस्रनामावली किंवा व्यंकटेश स्तोत्र किंवा हे काहीच शक्य नसेल तर ओम नमो भगवते वासुदेवाय नमः ह्या मंत्राचा 108 वेळा जप करत तिथेच देवाच्या पाया पडायचा आहे. आणि त्या संपूर्ण फुलवाती म्हणजे आपण ज्या काही 33 आवळ्यावर त्या फुलवाती लावल्या तेवढ ठेवल्या होत्या, त्या शांत झाल्यानंतर त्या फुलवाती काढून घेऊन ते आवळे स्वच्छ पुसून घ्यायचे आहेत आणि शेवटच्या दिवशी म्हणजे ज्या दिवशी आपण ब्राह्मणाला शिधा दान करणार आहे त्या दिवशी हे आवळे देखील ब्राह्मणाला दान करायचे आहेत. जर तुम्ही हे बाकीचे दीपदान करा, अन्यथा नका करू, पण जर तुम्हाला शक्य झालं म्हणजे महिनाभरात तुम्ही एकदा तरी कोणता प्रकारचा होईना, मग मंदिरात म्हणा, देवघरात म्हणा, तुळशीपाशी म्हणा किंवा नदीकाठी म्हणा, हे दीपदान एकदा तरी आवर्जून करा. आणि जर तुम्हाला शक्यच झालं तर हे आवळ्यावरचं जे दीपदान आहे ते तर मी म्हणेल नक्की, जर तुम्हाला शक्य असेल तर नक्की करा, कारण भगवान विष्णूंना आवळा हा अत्यंत प्रिय आहे. आणि जर नाहीच आवळा भेटला तर तुम्ही 33 1-1 रुपयाचे कॉईन घेऊन त्याच्यावर जसं मी आवळ्यावर फुलवाती तेवत ठेवून सेवा करायला सांगितलं त्याप्रमाणे कॉईनवर सेवा करा आणि हे 33 कॉईन शेवटच्या दिवशी ब्राह्मणाला शिधासोबत दान द्या. तर हीच माहिती तुमच्यासोबत शेअर करायची होती म्हणून हा व्हिडिओ बनवला. हा व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंट करून नक्की सांगा. आवडला असेल तर लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.